स्वाभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. एक विचार स्वराज्याचा आण पेटल्या लाखो मशाली, एक विचार स्वराज्याचा आण पेटल्या लाखो मशाली. अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा माझी, माझ्या शिवबाची मावली, माझ्या शिवबाची मावली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ जयंती निमित्त काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. ना वाकायचे, ना झुकायचे, ना वाकायचे, ना झुकायचे. अन्यायावर पटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊची आज जयंती आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राजमाता जिजाऊ जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेकर येथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव मासादेवी असे होते. राजमाता जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला होता. राज्यावर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी असे वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातील तुळस गोठ्यातील गाय, अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कुणी वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार नाही, असे अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले गेले. तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी, तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी. धन्य राजमाता जिजाऊ महाराज